शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण गणेश गांडोळेच्या प्लॉटवरती आलेलो आहे बाभळगाव येथे. या प्लॉटला ट्रीटमेंट 100% पोलनची आहे आणि पोलनच्या ट्रीटमेंट बरोबर सगळी जी या ठिकाणी औषधं घेतली जातात ती सोहम कृषी केंद्र बाभळगाव यांच्या दुकानातून या ठिकाणी खरेदी केली जातात. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की एकदम चांगल्या प्रकारे ग्रोथ या ठिकाणी दिसत आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर साधारणपणे बुंद्याची साईज जशी पाहिजे तशी बुंद्याची साईज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्याचबरोबर आपण सांगितल्याप्रमाणे पोलन ट्रीटमेंट प्रमाणे प्रत्येक 2 पानामध्ये 4 ते 6 इंचाचा अंतर पाहिजे. तसं पूर्ण वरपर्यंत जाऊपर्यंत बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ज्याच्यामध्ये प्रत्येक 2 पानामध्ये अंतर 4 ते 6 इंचाचं आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट महत्वाची बघायची झाली तर याच्यामध्ये तुम्ही जर कलर जर बघितला असाल तर याच्यामध्ये 2 पानामधला कलर जो आहे तो काळा कलर आहे. तर काळा कलर आहे म्हणजेच याचा अर्थ काय आहे तर ह्याच्यामध्ये पोटॅश लेवल एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे. म्हणजे हे सगळं करत असताना पोलन ट्रीटमेंटनं एवढ्या चांगल्या पद्धतीनं ग्रोथ या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर या प्लॉटची जर लागवडीची तारीख बघितली तर साधारणपणे 20 एप्रिल रोजी या लागवडीची तारीख आहे. म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अत्यंत टेम्परेचरमध्ये या ठिकाणी प्लॉटची लागवड झालेली आहे. विशेष करून या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन आपण त्या ठिकाणी वापरलेलं नाही. तर त्याला आपण त्याच्यामध्ये पोलन कंपनीची जी काही औषध आहेत की ज्याच्यामध्ये कॅप असेल PS40 असेल ह्याचा प्लांट प्रोटेक्टंट म्हणून त्या ठिकाणी आपण वापर केलेला आहे. आणि तो वापर केल्यामुळे आज तुम्ही या ठिकाणी बघू शकता की प्लॉटची ग्रोथ बघू शकता. आज आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊ की त्यांना या ठिकाणी ट्रीटमेंट करत असताना कशा पद्धतीनं काय काय जाणवलं. नमस्कार. नमस्ते. आज मला तुमचे काही अनुभव शेअर करा की ज्याच्यामध्ये तुम्हाला पोलनच्या अंतर्गत लागवड केल्यानंतर कसं वाटलं काय? आम्हाला पोलनचा ज्यावेळेस अंतर्गत लागवड केली बंडगर साहेबांचा, आता आम्ही वारंवार 15-20 दिवसाला आम्हाला राऊंड असतो आणि एक त्यांचा शेड्यूल देते. त्याप्रमाणे आम्ही त्यांचे ट्रीटमेंट करू गेलो. 2 बेसर डोस दिलेत. त्यांचं ट्रीटमेंट 1 नंबर आम्हाला शेड्यूल मिळते. त्याच्या आधारावरच हे केळी आतापर्यंत ही प्रगती एवढी चांगली झाली. ठीक आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारे कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने जर आपल्याला एक्सपोर्ट करायचा असेल आणि प्रत्येक आपली फनी ना फनी एक्सपोर्टला पाठवायची असेल तर तुम्ही आमच्या फेसबुक चॅनलला फॉलो करा. त्याचबरोबर युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेअर करा. धन्यवाद.